लक्ष्मीकांतच्या बरोबर काम करताना अमेझिंग एक्सपिरियन्स होता. कारण लक्ष्मीकांत समोरच्याला कधीच मी खूप मोठा आहे असं त्यांनी कधीच जाणवून दिलं नाही. म्हणजे असं किंवा मी मराठीत पहिल्यांदाच काम करते ऍज अ हिरोईन असं त्यांनी मला कधी भासवून दिलं नाही. त्याच्यामुळे काम करताना त्यांच्याबरोबर मी खूप रिलॅक्स होते. लक्ष्मीकांत बेर्डेंचा एक मला किस्सा सांगायचा आणि मला तो खूप असं एक म्हणजे एका मोठ्या आर्टिस्टची सिन्सिअरिटी ही मला त्याला खूपच जाणवली. त्याच्यामध्ये तुम्हाला माहितीये की त्या आमचा तो कवट्या महाकाळ होता, तर त्याच्यामुळे तो आमच्या ज्या गावावरती हल्ला करतो आणि ह्याला गंगाराम लक्ष्मीकांतला मिळालेला असतो. तर तो सांगतो की तो सगळ्यांना बाकीच्यांना बंदुका देतो आणि लक्ष्मीकांत म्हणतात की मला कुठे आहे. तो म्हणतो की काय नाही, तू फक्त अशी हे कर की तुझ्या गोळ्या झाडल्या जातात. ते सगळं झालं. मग तेव्हा त्यांना इथे सगळ्याच्या हातात दारू लावलेली आणि तो शॉर्ट होता. तर त्यांनी हे करताना त्यांना बरोबर असं हे केलं होतं, पण ते लक्षात नाही आलं. त्यांनी जेव्हा गोळी झाडली ना तेव्हा असा हात केला ती दारू त्यांची मागे गेली आणि त्यांच्या हाताला ब्लास्ट झाला होता. लक्ष्मीकांतच्या हाताला ब्लास्ट झाला. त्यांच्या इथे सगळं त्यांचा हात भाजला होता तो. तर ते जाऊन त्यांनी सगळं ड्रेसिंग वगैरे केलं. आता एखादा कोण टँट्रम वाला आर्टिस्ट असवला की नाही मी नाही करणार वगैरे, तर मला अशी जखम झाली तो मी काही शॉट देणार नाही. पण त्यांनी तसं काहीच केलं नाही. ते जाऊन आले, त्यांनी ड्रेसिंग केलं आणि त्याच्यानंतर बोलले की नाही मी रेडी आहे पुढे काम करायला. आणि अशा ह्याच्यात त्यांनी ते पुढचे सगळे शॉट त्यांनी दिले. माझं ना खरं तर करिअर हे झालं हे डान्स पासूनच. म्हणजे मी चंद्रशाळेमध्ये मी डान्स पासूनच सुरुवात केली. तर मी जेव्हा पिक्चर घेतला तेव्हा मला असं वाटलं की मला काय डान्स येतो, त्याच्यामुळे तसं काही टेन्शनचं काम नाहीये. पण जेव्हा मी स्टेजवरचा डान्स आणि पिक्चरचा डान्स ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक होता. कारण हे तुमचे छोटे छोटे बीट्स मध्ये हे करणं वगैरे असं, कॅमेरा मुवमेंट्स वगैरे असं. तर जेव्हा माझं पहिलं गाणं होतं फू बाय फू, माझं पहिलं गाणं शूट झालं होतं त्यावेळेला. सुबलदा कोरिओग्राफर होते आणि त्यावेळेला मी बघितलं तर मला सुबलदा मी स्टेप जमताय, पण मला ते मध्येच असे करून बीट हे करायला वगैरे काही फार काही जमतच नव्हतं वगैरे. आणि माझे खूप रिटेक्स होत होते वगैरे. आणि लक्ष्मीकांत माझ्या बरोबर रिहर्सल करत होते, मला ते खूप एनकरेज करत होते येईल, कारण लक्ष्मीकांत चांगले डान्सर आहेत ते येईल वगैरे असं हे करत होते. पण तरी पण मग एक दिवशी आम्ही शूटिंग थांबवलं, मग मी रिहर्सल केली आणि त्याच्यानंतर आम्ही परत केलं वगैरे. त्याच्यामुळे मला खूप पहिलं गाणं मला करायला खूप असं भीतीदायक आणि खूप त्रास झाला. पण मला लक्ष्मीकांतने खूपच सपोर्ट केला आणि सुबलदांचा मी खूप ओरडा खाल्ला होता. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.